नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाचा छान रसरशीत भात कसा करायचा ते बघणार आहे। तर बघा, मस्त असा रसरशीत हा भात बनवून तयार होतो। अगदी चवीला खूप असा छान लागतो आणि याचा दाना मोकळा सुसुरीत होतो। हे भात बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे, तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमेल। झटपट रेसिपी आहे आणि मस्त रसरशीत गोडाचा हा भात बनवून तयार होतो। तर तुमचाही भात छान असा रसरशीत आणि याचा दाना मोकळा सुसुरीत व्हावा त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। खूप सोपी पद्धत आहे, पटकन रेसिपीकडे वळूयात। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त आपण रसरशीत नारळाचा भात बनवायला लगेच सुरुवात करूया। नारळी भात करण्यासाठीचं साहित्य पाहूया। तर बघा, इथं अर्धी वाटी लांब दाण्याचा बासमती तांदूळ मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतला। तुम्ही बघू शकता आता हा 1 वाटी झाला आहे। अर्धी वाटी तांदूळ असेल तर तेवढाच वाटी आपल्याला नारळाचा खव सुद्धा घ्यायचा आहे। अर्धी वाटी गूळ आहे, थोडेसे ड्राय काजू बदामाचे तुकडे आणि रंग येण्यासाठी थोडीशी मी हळद घेतली किंवा मग तुम्ही केशराचं दूध घातलं तरी चालेल। 3-4 काळी मिरी, 2-3 लवंग आहे। लगेच आपण भात करायला घेऊया। सगळ्यात आधी इथं बघा, मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप गरम करायला ठेवलं आहे। तूप हलकंसं वितळून घेतलं। आता यामध्ये लवंग आणि काळी मिरी घालायची। अर्धा मिनिट तुपामध्ये व्यवस्थित अशी फ्राय करून घेऊया। आता बघा, यामध्ये काजू बदामाचे तुकडे आहे, हे सुद्धा फ्राय करून घ्यायचे। नारळी भात बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, पण एकदा माझ्या पद्धतीने करून बघा। ही नारळी भात बनवायची माझी अशी खूप सोपी पद्धत आहे। छान हे काजू बदामचे तुकडे फ्राय करून घेऊया। बघा, हे ड्रायफ्रूटचे तुकडे छान असे खमंग मी परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा खव घालायचा आहे आणि हा सुद्धा या तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। बघा, इथे मी तुपामध्ये ओल्या नारळाचा खव छानपैकी परतून घेतला। आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून तुपामध्ये हे छान असे भाजल्या जाईल आणि भाताला छान अशी चव येईल। छान हे असं 2-3 मिनिटं हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। बघा, इथं 2-3 मिनिटं छान हे तांदूळ तुपामध्ये परतून घेतले। आता रंग येण्यासाठी यामध्ये हळद घालते, अर्धा चमचा इतकी, त्याने रंग छान येईल। आता काय करायचं, हळद यामध्ये छान अशी मिसळून घ्यायची। हळद चांगल्या प्रकारे मिसळल्या गेली की यामध्ये पाणी घालायचं। यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाणी घातलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा याला सुरेख रंग आला आहे। आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं। झाकण ठेवून आपल्याला हा भात 70 ते 80% शिजवून घ्यायचा आहे। आता इथे जवळपास 10 ते 12 मिनिटं झाली आहे। झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता मस्त इथं आपला भात बनून तयार आहे, परंतु असं पूर्ण शिजलेला नाही, 70 ते 80% शिजलेला आहे हे बघा। तर आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। आता गुळाला एका प्रकारचं असं पाणी सुटते, यामध्ये भात आणखी शिजला जाईल। तर गूळ छान हलक्या हाताने यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तर गूळ विरघळेपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे आणि तोवर आपला भातही छान शिजून तयार होईल। आता इथे तुम्ही बघू शकता गूळ संपूर्ण असा विरघळला आहे आणि भातसुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे। तर इथं मला 5 मिनिट लागले आणि तुम्ही भात बघू शकता छान असा भात शिजलेला आहे आणि एकदम असा मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि त्याचबरोबर रसरशीत देखील झाला आहे। चवीला खूप छान लागतो। लगेच गॅस बंद करूयात आणि बघा, इथं मस्त आपला नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाचा भात बनवून तयार आहे। मस्त असा चवीला खूप छान लागतो आणि एकदम रसरशीत बनवून तयार होतो। तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली ते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन हिट करा, जेणे काय होईल मी छान असे गोडधोड पदार्थ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।